हॅलो न्यू मम्मीज. बाळ हे दर 10-15 मिनिटांनी दूध मागतं आहे, अर्ध्या 1 तासाने दूध मागतं आहे, रात्रीचं घडी उठतं आहे आणि याचा तुला बाळाला आणि घरच्यांना सुद्धा त्रास होतो आहे. बाळ सारखं रडतं आहे, तर बाळाला दूध पुरत नाही आहे. अगं वरचं दूध चालू कर, पावडरचं दूध चालू कर, गाईचं दूध चालू कर, असे एक ना अनेक सल्ले तुला या काळामध्ये मिळतच राहतील आणि मिळतही असतील. परंतु बाळ ह्याला दूध कमी पडत नाही आहे, तर बाळ हे स्वतःसाठी दूध तयार करतं आहे हे विसरू नको. बाळ जितकं जास्त लॅच करेल, बाळ जितकं जास्त दूध ओढेल, तितकं तुझं प्रोडक्शन हे दुधाचं वाढणार आहे. आणि ही एक प्रोसेस आहे, ही एक नॅचरल प्रोसेस आहे. याचा अर्थ हा नाही आहे की बाळाला दूध कमी पडतं आहे किंवा बाळाला दुसरा काहीतरी त्रास होतो आहे. तर हे एक नॅचरल क्रिया आहे जी थोड्या काळासाठी असते, थोड्या काळानंतर ही आपोआप थांबते. बाळाचं स्लीप सायकल, बाळाचं रुटीन, बाळाचे तुझ्यासोबत बॉन्डिंग, ह्या हळूहळू या गोष्टी होत जाणार आहे. जन्मल्या बाळालासुद्धा नवीन ह्या गोष्टीमध्ये, या सगळ्या जगामध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये सेटल होण्यासाठी वेळ हवा असतो. आणि आई ही त्याच्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा असते, कारण आता 9 महिने हे फक्त आणि फक्त तुझ्या गर्भात असतं. तूच त्याला ओळखत असते, ते तुला ओळखत असतं आणि बाकीचं हे जग त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एक अनोळखी वातावरण असतं. आणि ह्यासाठी बाळाला फक्त भूक लागली आहे म्हणून बाळ दुधासाठी रडत नाही, तर बाळाला कधी कम्फर्ट हवा असतो, बाळाला मायेची ऊब हवी असते. तर आणि बाळाला कधी बाहेरचं काहीच नको असतं, फक्त आणि फक्त आईजवळ हवी असते. आणि अशा वेळीसुद्धा बाळ ह्या गोष्टीसाठी डिमांड करू शकतं. त्यामुळे लगेचच बाहेरचं दूध, पावडरचं दूध चालू न करता या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि त्यानंतर तुझा जो काय निर्णय असेल तो घे. आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. थँक्यू.